सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी निरूपण क्रमांक 25. पराविद्या नीट समजून घ्यावी व त्यानुसार आचरण असावे. ईशावास्य मंत्र क्रमांक 10 मध्ये म्हटले आहे, अन्य देवाहुर विद्या अन्यदाहुर विद्या इति शुश्रूमधीराणाम ये नस्तत विचचाक्षिरे. अन्य देवाहुर विद्या अन्यदाहुर विद्या इति शुश्रूमधीराणाम ये नस्तत विचचक्षिरे. म्हणजे तत्वाधिष्ठित विद्वान महात्म्यानी आम्हाजे नीट समजावले. पराज्ञान्या संबंधी आगळे वेगळे श्रोते हो आपणही नीट ऐकावे. म्हणजे असं आहे की हे जे ईशावास्योपनिषदाचे द्रष्टे आहेत, द्रष्टे मुनी आहेत, त्यांना त्यांच्या उन्मनी भावामध्ये त्यांच्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी होऊन गेलेल्या पूर्वसुरींनी अंतरिक्षातून समजावून देताना, म्हणजे उन्मनी भावात समजावून देताना या ईशावास्य उपनिषदाच्या द्रष्ट्या पुरुषाला असं समजावलं की बाबा रे, परावाणी नुसार किंवा पर तत्वज्ञानानुसार परविद्येनुसार जो आचरण करतो तो माणूस विद्वान असतोच, महात्मा असतोच नव्हे, अत्यंत धार्ष्ट्यपूर्णतेने अत्यंत धारिष्ट्याने तो पराविद्येमध्ये सांगितलेल्या तत्वाचं आचरण करतो. आणि त्या कारणाने त्याची एक आगळी वेगळी स्थिती प्रत्यक्ष चालू जन्मामध्ये असते नव्हे. त्याला चालू जन्मातच नराचा नारायण होण्याची व चालू जन्मातच नराचा नारायण म्हणून तो सर्वार्थाने विद्वानांच्या सर्व जनांच्या आदराला पात्र होण्याची शक्यता असते. तर आता सरळ अर्थ बघा, या मंत्रात असे म्हटले आहे की आम्ही म्हणजे उपनिषदकार द्रष्टा मुनी. या मंत्रात असे म्हटले आहे की आम्ही म्हणजे उपनिषदकार द्रष्टे मुनी स्वतःला आम्ही म्हणतात. या मंत्रात असे म्हटले आहे की आम्ही विद्वान व मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे धारिष्ट्य असलेल्यांकडून, म्हणजे हे उपनिषदकार म्हणतात त्यांच्या पूर्वसुरींकडून जे स्वतः विद्वान होते व मूल्याधिष्ठित जीवन जगत होते, अशा त्यांच्या पूर्वसुरींकडून मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे धारिष्ट असलेल्या अशांकडून आम्ही म्हणजे द्रष्टा जो हा उपनिषदकार आहे त्याने नीट समजून घेतले आहे की पराविद्यावान माणसाचे नेमके वेगळेपण व त्याची स्थिती गती काय व कशी असते. असा माणूस ब्रह्मपदी पोचतो तो अन्यांच्या दृष्टीने, तो इतरांच्या दृष्टीने विलक्षण आगळा वेगळाच ठरतो. नराचा नारायण होतो तो त्याच्या चालू जन्मातच हा बदल होतो. यासाठी अर्थातच आत्मा अनात्मा म्हणजे आत्मानात्म विवेक याचा नीट सारासा विचार, सत्य असत्याची निवाडा करणारी तीव्र संवेगी शुद्ध आत्मबुद्धी त्याच्यामध्ये जागृत असायला हवी. असे असेल तर स्वाभाविकपणे संयमपूर्वक सहजाचरणाद्वारे म्हणजे सहज आचरणाद्वारे माणूस आपल्या बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख दिशा वाट मोकळी करून देतो. तो नित्य निरंतर हृदयस्थ चेतना पुरुष आत्म्याचे सहज चिंतन करू शकतो. त्यायोगे हृदयस्थ चैत्य पुरुष किंवा हृदयशी ईश्वराद्वारे सर्वच माणसांना स्वतःमध्ये सर्व विश्वामध्ये स्वतत्वाची अनुभूती सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही या प्रकारे घेता येऊ शकते. आता पुढे, मात्र त्यासाठी हर क्षण हर पल केवळ आणि केवळ मनबुद्धी हृदयात त्या परमशक्तीचे नित्य निरंतर चिंतन हवेच हवे. योगायोगाने आपल्या पुढे हे निरूपण देणारा हा जो सामान्य माणूस आहे त्याच्या आत्मोपनिषद पुस्तकात पान 144 145 वर किंवा मूळ ते काव्य मेघवृष्टी पहिल्या पुस्तकात आहे पान 134 135 वर. त्याचं शीर्षक आहे द्वैतात जो व्यक्त द्वैती व्यक्त. ते काव्य आपण ऐकलं की तुम्हाला हे नित्य निरंतर चिंतन म्हणजे निदान शब्द पातळीला तरी लक्षात येईल. अर्थात नंतर आचरण करणं हा ज्याचा त्याचा धर्म आहे त्याने तो पाळलाच पाहिजे. तर ते काव्य असं आहे, जळी स्थळी काष्टी ऐसा तो पाषाणी
निरंतर भेटे मज चक्र पाणी. सोहम भाव स्वप्नी जागृती सुषुप्ती. सोही कळे केशवाची दीप्ती. वृक्ष नदी सागर वेली फुला भर. फळात मधुर बड हरिहर. जन मन मन तन धन वघे. कांतरी विश्वंभर उभे. पशु पक्षी तैसे कीड मुंगी पायी. सर्प मुंगुसात तोची नारायण राही. एका देवा वेगळे येत काही नाही. द्वैती प्रकटुनी अद्वैत ते राही. द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त. ऐसा देव जाणी ज्ञानी तोची भक्त. सगुण साकारी द्वैत व्यक्त भेटी. निर्गुण निराकारी अज्ञाताची गाठी. इथे समजायचं एवढंच आहे की सगुण साकारात हे जग आहे. इथे पशु पक्षी वृक्ष नर नारी सर्व निसर्ग आहे. परंतु प्रत्यक्षात निर्गुण निराकार त्या अव्यक्त पुरुषातून हे सगुण साकार विश्व निर्माण झालेलं आहे. तो अव्यक्त पुरुष म्हणजेच आपल्या हृदयात लपलेला ईश्वरो सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आहे, लपलेला आहे, छुपा आहे. तो हा हृदयस्थ परमेश्वर म्हणजेच आत्मा, तोच चैत्य पुरुष. त्याच्या शोधामध्ये जर आपण आपली सर्व मती सर्व बुद्धी पणाला लावली आणि त्याच्याच चिंतनात जर आपण राहिलो तर परावाणीमध्ये जे सांगितलेलं आहे की अशा चिंतनात असलेल्या माणसाची अवस्था आगळी वेगळी अद्भुत काहीशी जगा वेगळी, परंतु तरी सुद्धा जगाच्या आदराला अत्यंत पात्र अशी होते. अर्थात ही त्याची स्थिती जगाच्या आदराला पात्र झाली. म्हणून जर असा माणूस मला कळले मला कळले मला कळले असा अहंकाराने धुंद फुंद होऊन वागायला लागला तर ताबडतोब जसा आकाशातला दैदिप्यमान तारा उल्काहून जमिनीवर आदळतो तसं ताबडतोब त्याचं पतन होऊ शकतं. म्हणजे परातत्वज्ञान जरूर उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. जरूर तेच तत्वज्ञान या काव्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे तुमच्या समोर बोलणाऱ्याच्या हृदयात प्रकटलं, त्याने ते लिहिलं आणि वरचे वर नेहमीच तो तुम्हाला या तऱ्हेची काव्य रचना वाचून दाखवत असतो. परंतु हे सर्व बघायला गेलं ऐकायला गेलं तर काव्य पातळीला आहे, श्रवण पातळीला आहे. परंतु जोपर्यंत हे काव्य हे श्रवण हे आत्मचिंतन ही मधुर सारस्वतिक रचना म्हणजे सरस्वतीच्या कृपेने निर्माण झालेली मधुर रचना आणि त्याचा अर्थ या सांगणाऱ्याच्या हृदयामध्ये रक्तामध्ये भिनला नाही आणि त्याचं जसं आचरण जोपर्यंत नाही तोपर्यंत नेहमीच अहंकार निर्माण होऊन पतनाची शक्यता असते. त्या कारणाने सज्जन श्रोते हो, नाही हा किंचित नारायणी म्हणत की मला परमेश्वर गावला. फक्त तो एवढंच सांगत आहे की परमेश्वराच्या शोधात मी नित्य निरंतर चालत आहे चालत आहे चालत आहे. साधो चरैवेती चरैवेती चरैवेती. ज्ञान मार्गावर हे सज्जन पुरुषा साधू पुरुषात चालत राहा चालत राहा चालत राहा. जर मी पोचलो असं तुला वाटेल तर पोचलो म्हणताना ते मी म्हणजे अहंकारच बळावतो. तेव्हा मी पोचलो म्हणण्याची गरज नाही, मला समजलं म्हणण्याची गरज नाही. फक्त आतमध्ये तो भाव जो प्राप्त होतो तो भाव पकडून जर आपण राहिलो तरच तो भाव तोची देव. हाच तो आत्मभाव, हाच तो नारायण भाव आणि हाच तो नारायण भाव आत्मभाव प्रत्येक नराने जर आपल्या अंतिम श्वासापर्यंत मनबुद्धी हृदयामध्ये धृती म्हणजे नीटपणे धारणा शक्तीद्वारे पकडून ठेवला तर शक्यता आहे की याच जन्मात आपण सुद्धा त्या उपनिषदकार द्रष्टा मुनींसारखे इतके प्रगत होऊ जसे ते नर से नारायण बन गए. अर्थात आपणाला नराचा नारायण व्हायचा अशी इच्छाही धरता कामा नये. फक्त आपल्यामध्ये क्रांतिकारी परिवर्तन झालं पाहिजे
आपल्या ज्ञानामध्ये आचरणामध्ये निश्चितपणे आपण सतत पुढे 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 अग्रेसर राहिलो पाहिजे. हे जर प्रत्यक्ष आचरणात आलं तरच पराविद्या आपल्याला जाणवली, आपण ती आचरणात आणली आणि आपण तसे बनायचा अत्यंत निकराने प्रयत्न केला असे अर्थ होतो. अन्यथा बोलाची तो भात बोलाचाच कडी, किंवा ज्याला आपण म्हणतो हे सर्व लोकांना सांगायचे आणि आपण मात्र बोलके शंक याप्रमाणे वागून प्रत्यक्ष आत्म्यानुसार आचरण कसं करावं, हे आत्मज्ञान कसं अंमलात आणावं हे लोकांना सांगून आपण जर आत्मज्ञान विन्मुख जीवन जगत असू तर मात्र हे सर्व फोल आहे. आपण सुद्धा आपल्या शरीर मनालाच मोठे मानतो, आपण सुद्धा पिंड पोषणामध्येच रममाण होतो. आणि असं जर झालं तर हा सांगणाराच काय असा कोणीही वागणारा नरसे नारायण बनणारच नाही. शक्यता आहे की उच्चगतीने तो नरसे वानर बन सकता है. म्हणून नराचा नारायण बनू अथवा न बनू त्या दृष्टीने वर्तन तरी ठेवा. आणि वर्तन तसं ठेवलं नाही, काहीच समजून घेतलं नाही तर बघता बघता नराचा वानर सुद्धा होऊ शकतो. या सर्व गोष्टी उलट सुलट संभाव्यता समजून घ्या आणि सज्जन श्रोते हो, या दैवी संसाराचे प्रामाणिक विश्वस्त म्हणून पराविद्या आपण नीट समजून घ्यावी आणि यथाशक्य त्याचे आचरण प्रतिदिन हर पल हर क्षण करत राहावे. असं झालं तर शक्य आहे की त्या आत्मदरबारामध्ये प्रवेश करण्या इतपत, त्या आत्मराजाच्या दरबारात पाऊल टाकण्या इतपत आपण पात्र होऊ. आपण सर्वांनी या यथायोग्य निरूपणाचा यथायोग्य चिंतन करून लाभ घ्यावा आणि शक्य तेवढं चांगल्या मार्गाने अग्रेसर असावं. देवविद्या, आत्मविद्या, पराविद्या त्याचा आपण व्यवहारात अवलंब करावा, आचरण करावं. आणि तुम्ही आम्ही सर्वच याच आचरणाने खऱ्या अर्थाने मानवी जगाला ललामभूत म्हणजे मानवी जगाला भूषण म्हणून आपण काम करू शकतो. तेव्हा हे तुम्हा आम्हा सर्वांचेच काम आहे. असं मुळीच नाही की बोललेल्याने बोलावं आणि वागावं वेगळं, हे असं कधीच नाही आणि कधी होऊ नये. यासाठी रोज सकाळी जसं आपण हे निरूपण देतो तसंच ते निरूपण दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत निरूपण देईपर्यंत नित्य निरंतर त्या चिंतनामध्ये, त्या ध्यासामध्ये, ध्यानामध्ये राहायचा अल्प स्वल्प का होईना असा प्रयत्न हा किंचित नारायणी करत आहे. तुम्हीही तो करावा आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना आपण उद्धाराच्या दिशेने न्यावे. म्हणजे आत्म्याने आत्म्याला उद्धार करावा. याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला जे चांगलं समजलं, तुम्हाला जी परावाणी कळली ती तुम्ही समजून घेऊन तसं वागावं. त्याचा बोध या किंचित नारायणाला द्यावा, नारायणाने तसं वागावं. असं केलं तरच आत्म्याद्वारे आत्म्याचा उद्धार म्हणजे काय समजेल. म्हणून कृपा करून पराविद्याने समजून आपण या दैवी जगाचे विश्वस्त म्हणून त्यानुसार आचरण करावे अशी नम्र विनंती प्रार्थना करतो आणि माझे हे किंचित बोल येथेच विरामित करतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.